ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी न्यूज-9 चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनल शेअर करा। आज अशा व्यक्तीची आपण मुलाखत घेत आहोत जे टेंभुर्णीमधून त्यांनी बरंच स्ट्रगल केलेला आहे। तर तो व्यक्तित्व म्हणजे आपल्या टेंभुर्णीचे लाडके श्री नारायण भानवसे सर यांची प्रगती मित्रांनो सांगायला गेली की ती प्रगती आम्ही अनुभवली आहे आणि त्यांचा स्ट्रगल सुद्धा आम्हाला माहीत आहे की एखादा शून्यातनं माणूस कुठल्या लेवलला जाऊ शकतो आणि त्याला कुठल्या प्रकारे जाताना समस्या आणि अडचणी येऊ शकतात। तर भेटूया अशा एका व्यक्तिमत्वासोबत। नमस्कार सर। नमस्कार। सरांची प्राथमिक तुम्हाला ओळख करून देतो। श्री भानवसे सर, संचालक ज्ञानदीप क्लासेस टेंभुर्णी, संचालक अध्यक्ष ज्ञानदीप शिक्षण संस्था, संचलित महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी, संस्थापक अध्यक्ष। तर नमस्कार सर। नमस्कार। आमच्या स्टुडिओला आल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर सर आता तुम्ही टेंभुर्णीमधून ज्ञानदीप क्लासेस मोठ्या प्रमाणात चालवत आहात। तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की आता ही गोष्ट करताना किंवा अशा गोष्टीचा विचार येताना आता एवढ्या मोठ्या लेवलला तुम्ही गेलेला आहात तर एक पार्श्वभूमी समजेल का की तुमचं लहानपणापासून शिक्षण कुठं गेलं, कसं गेलं, घरची कंडिशन कशी होती तुमची, ह्याच्यावर काय तुम्ही बोलू शकताल का? नाही, सुरुवातीला आपल्याला सांगता येईल की माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेंभुर्णी या ठिकाणी झालं। त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मी 5वी ते 7वी जनता विद्यालय टेंभुर्णी या ठिकाणी केलं। 8वी 9वी आणि 10वी हे न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी रयतचं जे आहे ते नुकतंच त्या ठिकाणी ते हायस्कूल चालू झालं होतं। त्या ठिकाणी माझं ते शिक्षण झालं 10वीपर्यंत आणि तिथून पुढं 11वी 12वीचं शिक्षण हे सदाशिवराव माने विद्यालय अकलूज आणि तिथून पुढं कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या ठिकाणी शिक्षण झालं। शिक्षण घेत असताना तसे आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आमची होती आणि शेतकरी कुटुंबातून सगळे शेतातली कामं करत करत मी शिक्षण घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। तरी तो काळ कुठला होता? साधारण माझं 10वी 1995ला झालं आणि 12वी 97ला झालं आणि मी SYला झाल्यानंतर लगेचच मी क्लासेस सुरू केले। 1999ला क्लास चालू केले। साधारणपणे 21 वर्ष झालं आज मी क्लास अखंडपणे टेंभुर्णीमध्ये चालवलेला आहे। म्हणजे 1999ला तुम्ही पहिली बॅच सुरू केली? पहिली बॅच सुरू केली। 99 2001 ची बॅच आमची हां तुमची बॅच होती, बरोबर। ते समस्या काय म्हणजे त्या टायमाला शिक्षण म्हणजे त्या टायमाला टेंभुर्णीचं वातावरण कसं होतं जेणेकरून तुम्ही ह्याच्यामध्ये का कसं झालं की सुरुवातीला 12वी झाल्यानंतर म्हणजे अकलूजला ज्यावेळेस 12वी माझं पूर्ण झालं त्यावेळेस काय एंट्रन्स वगैरे नव्हत्या पुढच्या ॲडमिशनला, पण माझ्यासमोर असे प्रश्न बरेचसे निर्माण झाले की आता आपण करिअर नेमकं कुठल्या क्षेत्रात करावं। मेडिकल किंवा इंजिनिअरिंग असे अनेक क्षेत्र उपलब्ध होती, परंतु मला शिक्षकी पेशा थोडासा आवडत होता आणि शिक्षकी पेशा आवडत असल्यामुळं त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की DED किंवा BEd केल्यानंतर लगेच नोकरीचे चान्सेस खूप कमी होते कारण लाखो रुपये संस्थांना भरावं लागत होते असं थोडंसं ऐकून होतं। मग मी BScला ॲडमिशन घेताना ठरवलं की आपण कोचिंग क्लासमध्ये करिअर करावं आणि कोचिंग क्लासमध्ये करिअर करताना त्याच्या संभाव्य अडचणी काय येतील ह्याचा मी अभ्यास खूप केला आणि गणित विषयामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं भरपूर अभ्यास केल्यामुळं मला ते सक्सेस चांगल्या प्रकारे मिळालं। मग तुम्हाला आता ह्या गोष्टीवर उभा राहताना घरचं बॅकग्राऊंड जे म्हणतात आता जे सर्वसामान्य कुटुंबाबद्दल जर एखादा मुलगा उभा राहत असेल त्या टायमाला त्याला म्हणजे काय अडचणी आल्या, म्हणजे कशा अडचणी आल्या? जर तुम्ही आता ज्ञानदीप क्लासेस 1999ला स्टार्ट केलेला आहे, सुरुवातीची प्रोसेस आणि समस्या काय निर्माण झाल्या तुम्हाला त्या टायमाला? नाही, सुरुवातीला बरं का खरं तर क्लासमध्ये महत्त्वाचं याचं कारण एक आर्थिक परिस्थिती तर महत्त्वाचं होतंच आणि क्लासमध्ये याचा निर्णय ज्यावेळेस मी घेतला त्यावेळेस मला कुटुंबातल्या लोकांनी विरोध केला की क्लासचं काय खरं असतं, कुठंतरी नोकरी एखादी कारखान्यात वगैरे कुठंतरी बघावी, क्लासमध्ये आज 4 पोरं येतील उद्या नाही चालली तर काय, म्हणजे थोडक्यात जॉब सिक्युरिटी म्हणतो हे क्लासेसमध्ये खूप कमी प्रमाण आहे कारण फी देणं किंवा कॉम्पिटिशन आहे। अनेक जण क्लास काढू शकतात त्यावेळेस आपल्याकडे विद्यार्थी येतील नाही येतील आणि चालेल का नाही हे थोड्याशा समस्या आल्या होत्या, पण मला स्वतःचा आत्मविश्वास होता की आपण जे कष्ट करणार आहे ते चांगल्या पद्धतीने केल्यामुळं बहुतेक आपल्याला अडचणी निर्माण होणार नाहीत
आणि चांगल्या पद्धतीने आपले क्लास चालेल ह्याचा कॉन्फिडन्स मला होता. त्यामुळं जरी क्लास चालू करताना सुरुवातीला भाड्याच्या रूममध्ये होतो आणि अक्षरशः ते माळवत पाऊस आला तर रिस्की होतं, गळत होतं तिथं, माती पडत होती वरून. अशा ह्याच्यातून सुद्धा संघर्ष आपण चालू ठेवला आणि गुणवत्तेवरती लक्ष केंद्रित केल्यामुळं आपल्याला यश चांगलं नक्की मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण माझ्या ह्या यशामध्ये असं म्हणता येईल की ह्या विद्यार्थ्यांचे खूप मोठे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. की आपण खूप विद्यार्थी घडवलेत आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम केल्यामुळं आपल्याला त्याचे आशीर्वाद भेटलेले आहेत. बरोबर. सर आता 1999ला जेव्हा आपली पहिली बॅच स्टार्ट झाली तेव्हा पहिल्यांदा विद्यार्थी किती होते आणि आता किती? सुरुवातीला बरं का, क्लास स्टार्ट ज्या दिवशी केलं 3 मे 1999ला, त्या दिवशी एकच विद्यार्थी क्लासला आला होता आणि मी त्याचेच आभार मानले, कारण तो जर आला नसता तर आमचा क्लासच त्या दिवशी स्टार्ट झाला नसता. सुहास बनसोडे म्हणून तो पहिला विद्यार्थी होता आणि तो आल्यानंतर पहिल्या दिवशी आला, दुसऱ्या दिवशी 2-3 विद्यार्थी वाढले. 4-5 दिवसानंतर वाढत वाढत पहिली बॅच आमची 27 विद्यार्थ्यांची होती, फक्त मुलंच होती. आणि ती बॅच आम्ही तिकडं अकलूज रोडच्या बाळासाहेब यांच्या गाळ्यामध्ये घेत होतो सुरुवातीला. नंतर काही दिवस कॉलनीमध्ये घेतलं, परत अक्षरशः आमच्या शेतामध्ये विहिरीवर घेतली बॅच. असं पहिलं वर्ष आमचं पार पडलं. हां, पहिली बॅच 27 विद्यार्थी होते आणि आजच्या घडीला जर पाहिलं तर जवळजवळ आता सध्या शाळेमध्ये 550 विद्यार्थी आहेत. ही चांगली प्रोग्रेस आहे सरांची आमच्या. तर सर अजून एक प्रश्न माझा तुम्हाला असणार आहे, कोचिंग क्लासेस चालवताना काही म्हणजे आत्ता चालवताना किंवा वारंवार आलेल्या अडचणी आहेत जे कशाप्रकारे आपण फेस केल्या त्याच्यावर? कोचिंग क्लास चालवताना महत्त्वाचा मुद्दा फी वसुलीचा थोडासा निर्माण व्हायचा. ग्रामीण भाग असल्यामुळं फीच्या बाबतीत वगैरे जास्त स्ट्रिक्ट करून चालत नव्हतं आणि शहरी लेवल पद्धतीनं जास्त मोठ्या प्रमाणात पण फी आकारता येत नव्हती. परंतु जे काही थोडीफार आकारून त्याच्यामधून थोडंसं आपण सुरुवात करत गेलो आणि प्रामाणिकपणे आपण वेळच्या वेळी त्या घरमालकाला भाडं देणं वगैरे किंवा बाकीचे व्यवहार खूप पारदर्शक पद्धतीने ठेवले. माझं तर असं मत आहे की ज्या व्यक्तीचं व्यवहार निर्मळ तो माणूस निर्मळ, ह्याच्यानुसार मी व्यवहार अत्यंत व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न केला. आणि क्लासमध्ये प्रत्येक वर्षी शिकवताना असं वाटायचं की आपला विद्यार्थी आउट ऑफ गुणांचा यावा आणि त्यासाठी खूप प्रयत्न मी पण करायचो आणि विद्यार्थ्यांची चांगली साथ मिळत होती. ज्या काही अडचणी आल्या तर त्या तिथल्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे जेव्हा आम्ही तिथं तुमच्या बॅचला होतो मला असंही तिथं दर्शवलं की तुम्ही बरेच विद्यार्थ्यांची फी सुद्धा माफ केलेली आहेत कोणाला. हां, नाही भरपूर विद्यार्थ्यांची फी. अक्षरशः एक उदाहरण सांगण्यासारखं म्हणलं तर गणेश देवकर नावाचा एक विद्यार्थी होता माझा वेणेगावचा. तर त्यांनी काय केलं की सवलत मागितली फीमध्ये, त्याची फी भरण्याची कंडिशन नव्हती. मी पण सवलत दिली आणि मी ती विसरून गेलो होतो अक्षरशः. त्याला आपण सवलत दिली किंवा बाबा त्याला जमल तेव्हा भर म्हणलं वगैरे. आणि त्यांनी अक्षरशः ज्यावेळेस तो पंचायत समितीमध्ये नोकरीला लागला त्यावेळेस पेढे घेऊन आल्यानंतर त्यांनी पहिली पगार झाल्यानंतर माझी उरलेली फी नील केली. त्यामुळं एक प्रामाणिकपणे आपण वागलं तर नक्कीच समाजात सुद्धा प्रामाणिक खूप लोक आहेत ह्याचाही मला अनुभव आला. आणि ट्युशन चालवताना सुरुवातीला काय व्हायचं की गणित विषय असल्यामुळं गणितामध्ये कसं पद्धती एखाद्या उदाहरणाच्या अनेक असू शकतात. मग ते शाळेमध्ये काय व्हायचं की शाळेतल्या शिक्षकांच्या शिकवतानाच्या वेगळ्या पद्धती असायच्या आणि आपण क्लासमधल्या वेगळ्या असायच्या. मग त्यावेळेस थोडंसं विद्यार्थ्यांमध्ये जमलिंग व्हायची शक्यता नाकारता येत नव्हती. मग तशा वेळेस आम्ही थोडंसं शाळेतल्या शिक्षकांना जाऊन चर्चा करायचो. त्यांचंही सहकार्य खूप चांगलं म्हणजे टेंभुर्णी परिसरातल्या सर्वच शाळेतल्या शिक्षकांनी खूप चांगलं सहकार्य केलं की आपण शिकवलेल्या पद्धती त्यांनीही ग्राह्य धरल्या आणि विद्यार्थ्यांना मार्क दिले. त्यामुळं परंतु सुरुवातीच्या काळात थोडंसं हे गोष्ट जास्त वेळा फेस करावी लागत होती आम्हाला की विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेताना त्या शाळेशी शिक्षकांशी संपर्क करावा लागत होता. आता सध्या अलीकडे तसं राहिलेलं नाही. आता सगळ्यांना ते पद्धती बऱ्याचशा माहीत होऊन गेलेत, त्यामुळे आता तो प्रॉब्लेम येत नाही आहे. अजून एक प्रश्न पुढचा आमचा असा आहे की आता हे जेव्हा ज्ञानदीप क्लासेस तुम्ही स्टार्ट करून बरेच दिवस झाले, वर्ष झाले, परत आमच्या ऐकण्यात असं आलं की तुम्ही शिक्षण व्यवस्था तुम्हाला डेव्हलप करायची होती, तर ते का वाटलं तुम्हाला करावं आणि ते करताना कशाप्रकारे तुम्ही अडचणाला सामोरे गेलेला आहात? कारण की शून्यातनं माणूस जर उभा राहत असेल तर त्याला अडचणी तर खूप असणार आहेत. बरोबर ना. म्हणजे एक प्रकार काही लोक असे असतात जे आपल्याला दिसत नाही, ते रस्ता रोकोसारखेच असतात आपल्या प्रगतीवर. मग आता एवढं मोठं तुम्ही उभा केलं आहे टेंभुर्णीच्या विकासासाठी, विद्यार्थी बनत चांगले विद्यार्थी स्टेजला जायला लागलेत विद्यार्थी, कुठं तर
ह्या गोष्टी करताना म्हणजे मनाला असं काही वाईट वाटलं का की आपण चांगल्या मार्गावर चाललोय आणि आपल्याला एवढ्या अडचणी होत आहेत आणि ते कसं पेलवलं? कसं झालं, क्लास चालवताना साधारणपणे 2011पर्यंत म्हणजे 99पासून 2011पर्यंत जवळजवळ 10-12 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी वाटायचं की आपला विद्यार्थी आउट ऑफ यावा. सुरुवातीला 75 मार्काचा पॅटर्न होता, 75-75 150 मार्काचं गणित होतं. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं, बरेच वेळा एखाद्या विद्यार्थ्याला बीजगणितात 75 पैकी 75 मार्क पडले तर ते बहुमितीत पडतील असं नव्हतं, किंवा बहुमितीत पडले तर बीजगणितात पडत नव्हते. त्यामुळे 150 पैकी 150चं स्वप्न अपूर्णच राहायचं. आणि 2011मध्ये अशी परिस्थिती झाली की अभ्यासक्रम बदल होत गेला आणि त्यांनी परत 60 मार्क बीजगणित, 60 मार्क बहुमिती आणि 30 मार्क शाळेकडे असं आलं. आणि एका विद्यार्थ्याच्या बाबतीत असं घडलं की त्याला बीजगणिताला 60 पडले, बहुमितीलाही 60 पडले आणि शाळेने मात्र 29 दिले. त्यामुळे ते 150 पैकीचं स्वप्न थोडंसं आपलं अपूर्ण राहिलं. त्यावेळेस मला खरंच खूप वाईट वाटलं की एखादा विद्यार्थी जर थेरीला बोर्डाला चांगले आउट ऑफ मार्क घेत असेल तर शाळेनं थोडंसं 30 पैकी 30 द्यायला काहीच हरकत नव्हती, पण दिली नाही. त्यावेळेस मला वाटलं की अरे आपली शाळा असणं खूप गरजेचं आहे. आणि मग ही आपली शाळा काढायचं म्हणलं तर मग तिथून आमची सुरुवात झाली की संस्था रजिस्टर करणं किंवा ह्या सगळ्या बाबी. मग थोडंसं शाळा कोऑपरेट क्लासच्या बाबतीत करत नाहीत जास्त आणि ते त्यांचा वैयक्तिक बाबी असतील, परंतु आपलीच शाळा असेल तर विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण आपण देऊ शकतो. आता क्लासच्या माध्यमातून आपण फक्त गणित एकच विषय घेत होतो, परंतु शाळेच्या माध्यमातून सर्वच विषय सुधारण्यासाठी आपल्याला संधी चांगली मिळते. त्यामुळं आपण शाळेकडे वळण्याचा प्रयत्न केला आणि तसा प्रस्ताव शासनाला दिल्यानंतर आपल्याला जून 2013मध्ये महाराष्ट्र शासनाने मान्यता आपल्या हायस्कूलला दिली. आणि त्यासाठी आपल्या माढा तालुक्याचे आदरणीय आमदार साहेब बबनरावजी शिंदे यांचं खूप मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. तर 2001ला जेव्हा आमची बॅच बाहेर पडली तेव्हा मला असं वाटायचं की मी दुसऱ्या कुठल्या शिक्षकाच्या हाताखाली व्यवस्थित शिकीन किंवा माझी प्रगती होईल का नाही. माझ्या मनोमनी एक मला वाटत होतं की 11वी-12वी भानवे सरांची शाळा व्हावी त्यावेळेस, कारण की दुसरे शिक्षक समजून घेत नव्हते, म्हणजे डायरेक्ट अपमान वगैरे व्हायचे क्लासमध्ये. तुम्ही गणित इतकं भारी शिकवलं की वजाबाकी ही सुद्धा आम्हाला जमत नव्हतं. त्या टायमिंगला बीजगणितमध्ये 75 पैकी माझ्या लेवलने मी 60-65 मार्क पाडले, ते खूप मोठं झाले त्या टायमिंगला. तेव्हा मला असं वाटलं की बाबा 11वी-12वीच्या सरांची शाळा असायलाच पाहिजे, म्हणजे पुढचं शिक्षण म्हणजे ते आमच्या नशिबात नाही आलं, पण ही मुलं शिकतात म्हणजे त्यांचं भाग्यच आहे त्या मुलांचं. नाही, त्या धोरणानुसार कसं की 10वीपर्यंत आता जून 2013पासून आत्तापर्यंत 5 बॅच आपल्या शाळेच्या 10वीच्या बाहेर पडल्या आणि खूप दर्जेदार निकाल द्यायचा प्रयत्न केला. बऱ्याचशा पालकांची मागणी होती की तुम्ही 11वी-12वी सुरू करा आणि त्या दृष्टीनं आपण ह्या वर्षीपासून जून आता ह्याच्यापासून शैक्षणिक वर्षापासूनचं 11वीचं सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हे लॉकडाऊनमुळे थोड्याशा अडचणी आलेल्या आहेत, परंतु ॲडमिशन प्रोसेस वगैरे सध्या चालू आहे आणि आपण ज्युनियर सायन्स सध्या सुरू करत आहोत ह्या वर्षीपासून. अभिनंदन. आता एक रहस्य विचारायचं आहे मला, तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये जो मुलगा ॲडमिशन घेतो, म्हणजे बरेच मुलं आहेत त्यांना पैकीच्या पैकी मार्क पडतात, हे काय म्हणजे जादू आहे का काय आहे? कारण की ती परंपरा पहिल्यापासून चालूच आहे, कुठं छेद नाही त्याला. ह्याचं रहस्य काय आहे थोडंसं? नाही, हे मुळात जादू तर मुळीच नाही आहे. पैकीच्या पैकी मार्क पडणं हे कसं, ज्यावेळेस मी क्लास घेत होतो सुरुवातीला त्यावेळेस मला पण वाटायचं की अरे महाराष्ट्रातली बरीचशी मुलं पैकीच्या पैकी मार्क घेतात, आपल्या टेंबुर्णीत काय कमी आहे का, आपली सुद्धा मुलं घेऊ शकतात ना. फक्त हां, नाही, नक्कीच. कारण कसं की त्यासाठी महत्त्वाच्या बाबी कोणत्या, की पहिली गोष्ट शिक्षकांनी खूप चांगलं शिकवणं गरजेचं आहे आणि ती गोष्ट मी पहिल्यापासून करत आलेलो आहे. प्रामाणिकपणे आपण खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं, मुलांचा सराव खूप करून घेतला आणि सराव करून घेतल्यानंतर ही जी परीक्षा पद्धती होती, ही परीक्षा पद्धती आपल्या परिसरातील मला मान्य नव्हती. की थोडंसं 10वीचं केंद्र वगैरे चालवतानाचे जे इथल्या यंत्रणा आहेत आपल्याला त्यावरती टीका करणं असं योग्य नाही, परंतु ती पद्धती मला मान्य नव्हती. म्हणून शाळा ज्यावेळेस मी काढली आणि ज्यावेळेस शाळा चालू केल्यानंतर चांगल्या पद्धतीनं आपण घडवत गेलो त्यावेळेस ते आपल्याला आउटपुट दिसायला लागलं आणि जवळजवळ सलग 4थं वर्ष आपलं की आपले विद्यार्थी 100 पैकी 100 बसतात आहे. आणि माझ्या विषयात तर आहेतच, परंतु इतर विषयामध्ये सुद्धा मुलं आउट ऑफ मार्क घेतात आपल्या शाळेतून. म्हणजे विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, ह्या विषयामध्ये सुद्धा अक्षरशः भाषा विषयामध्ये सुद्धा 95 मार्क क्रॉस करतात मुलं 100 पैकी. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं जर गायडन्स केलं तर मला वाटतं की विद्यार्थी ही चिखलाचा ओला गोळा आहे, त्याला आपण जसा आकार देईल तसं तो घडतो. आता सध्या चालू वर्षीच्या 10वीचा विचार करायला गेलं तर टेंभुर्णी परिसरामध्ये जवळजवळ 7 हायस्कूल आहेत
आणि आमच्या हायस्कूलमध्ये 90% पुढं 37 विद्यार्थी आहेत आणि उरलेल्या सर्व हायस्कूलचे 90% पुढच्या विद्यार्थ्यांची बेरीज केली तरी बी तेवढी जात नाही आहे. म्हणजे ह्याचा अर्थ फक्त आमच्याकडचे मुलं असतानाच हुशार होते अशातला भाग मला वाटत नाही, परंतु कुठंतरी गायडन्स ही पण महत्त्वाची बाजू त्याला ठरते. आता हे मत माझं वैयक्तिक नव्हतं, म्हणजे हे पालकांचा जो रेशो आहे म्हणजे आमच्या एरियातून म्हणजे मुलांचं प्रमाण तुमच्याकडच्या असं पाठवण्याचं प्रमाण जास्त आहे, कारण की आजकाल पालकच गॅरंटी द्यायला लागले. म्हणून मी तुम्हाला बोललो की मुलं सक्सेस होण्याचं तिथंच काही जादू आहे का असं. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं की पालकांचा ओढा असणं साहजिकच आहे. आजकाल कसं आहे, पालकांना एकतर मुळात अपत्यांची संख्या 1 नाही तर 2 आहे आणि शिक्षण ही भविष्यातल्या काळाची खूप मोठी गरज आहे. दर्जेदार शिक्षण व्हावं असं प्रत्येकच पालकाची इच्छा आहे आणि ती इच्छा त्यांची पूर्ण करण्यासाठी आम्ही तर भरपूर प्रयत्न करतो आहे आणि मुलांच्या मानसिकतेचा पण आम्ही विचार करतो आहे. म्हणजे तुम्ही जी मगाशी उदाहरण शब्द वापरला की बाबा अपमान करणं वगैरे, ह्या शक्यतो गोष्टी आमच्या शाळेमध्ये खूप टाळल्या जातात प्रकर्षाने. आणि भौतिक सुविधा पण शाळेला खूप चांगल्या आहेत. कॅमेरे सिस्टीम टोटल सगळीकडे असल्यामुळं काय होतं की प्रामाणिकपणा ॲटोमॅटिकच मुलांचा वाढतो, खोटं बोलण्याचं प्रमाण कमी होतं, अभ्यासाच्या सवयी खूप चांगल्या लागतात आणि ह्या सर्व संस्कारात्मक ज्या बाबी आहेत ह्यासुद्धा गुणवत्तेसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे आपल्या शाळेकडं ओढा नक्कीच पालकांचा जास्त राहतो आहे असं मला वाटतं. आता अजून एक प्रश्न आमचाच आहे, आता चालू वर्षी आपल्या शाळेत इयत्ता 11वी 12वीचे आपण वर्ग सुरू करत आहात, ते वर्ग का सुरू करावं वाटले? 11वी 12वी सुरू करण्यापाठीमागचं महत्त्वाचं कारण असं की 4-5 वर्ष झालं जसं 10वीचा आमच्या शाळेचा निकाल चांगला येतो आहे त्यावेळेस बऱ्याच पालकांचं मत येतं की सर आम्ही विद्यार्थ्याला पुढं कुठं पाठवू. बरोबर, ते आम्हाला पण उभं राहिलं होतं. हां, मग आम्हाला असा प्रश्न निर्माण होतो की ह्यांची शिफारस नेमकी कुठं करावी, लातूर करावी का सोलापूर का बारामती का पुणे का अकलूज का टेंभुर्णीतल्या कुठल्या परिसरामधल्या शाळेमध्ये शिफारस करणं हे मोठं जिकिरीचं का होतं की आपण समजा एखाद्या ठिकाणी शिफारस केली तर त्या ठिकाणी मुलगा सक्सेस होईल का नाही तो विद्यार्थी पुढं ह्याची खात्री कमी राहते. कारण ज्यावेळेस टेंभुर्णी सोडून एखादा विद्यार्थी बाहेर जातो त्यावेळेस तिथं त्याचं सराउंडिंग कसं आहे, त्याची मित्र कंपनी कशी आहेत, तो हुशार जरी असला तरी ह्या पण बाबी त्याला पुढं भविष्यात मार्काच्या दृष्टीनं स्कोरिंग करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि तिथं मग त्याला मार्गदर्शन कसं मिळतं आहे त्याच्यावर पण ते अवलंबून आहे. म्हणून बरेच प्रमाणात असं आढळतं की टेंभुर्णीतल्या 80% मुलं जवळजवळ बाहेर शिक्षणाला जाऊन प्रभावी सक्सेस होत नाही आहेत. 20% मुलं मात्र नक्की होतात पण 80%च्या आसपास होत नाहीत. मग जर आपल्या इथंच 11वी 12वी सुरू केलं तर मला वाटतं की घरूनच पालकांचंही लक्ष राहतं आहे, शाळेचंही कंट्रोल असतं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडक्यात बिघडण्याच्या संधी खूप कमी राहतील असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही 11वी 12वीचा ह्या वर्षीपासून निर्णय घेतलेला आहे. आता सध्या आपली शिक्षण प्रणाली एकदम जोरात चाललेली आहे, तुमचा स्टाफ आणि त्यांचा अनुभव आता काय म्हणजे कसा आहे? आता स्टाफ घेताना कसं आहे, संस्था आपली असल्यामुळं शिक्षक भरती करताना आम्ही गुणवत्तेशी तडजोड केली नाही. म्हणजे हा जवळचा आहे म्हणून ह्याला शाळेत घ्यायचं किंवा तो ओळखीचा आहे म्हणून घ्यायचं किंवा कोणाच्या सांगण्यावरून घ्यायचं ह्या बाबी मी प्रामुख्याने टाळलेल्या आहेत. गुणवत्तेनुसार निकष म्हणजे कसं की शिक्षक ज्यावेळेस आपल्याकडं भरती करतो त्यावेळेस पहिल्यांदा त्याची मुलाखत होती, त्याच्यामध्ये त्याचं नॉलेज पाहिलं जातं, नंतर डेमो लेक्चर होतात म्हणजे शिकवताचं स्किल त्याचं शिकवण्याचं स्किल कसं आहे ते पाहिलं जातं आणि त्याच्यावरनं त्याची भरती आपण करतो. पण अनुभव जास्त असावा तरच शिक्षक चांगले ह्या मताशी मी सहमत नाही आहे. बरोबर आहे. एखादा झालेला शिक्षक नुकताच ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा त्याचं डिग्री वगैरे पूर्ण झालेली आहे, अशा ठिकाणी त्याचं जर टीचिंग स्किल चांगल्या पद्धतीनं तो डेव्हलप करत असेल आणि नॉलेज असेल तरी त्याचं शिकवणं हे अनुभवी शिक्षकांपेक्षाही प्रभावी ठरतं. असेही अनुभव मला आलेले आहेत. त्यानुसार आता 11वी 12वीला घेतलेला स्टाफसुद्धा आम्ही काय केलं की मागच्या वर्षी त्यांना 12वीचे क्लास घ्यायला लावले. एक बॅच आमची बाहेर पडली 12वीची आणि चांगल्या पद्धतीने निकाल दिल्यानंतर मग पुणे आम्ही 11वी कॉलेजचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून शिक्षक पण चांगले असणं खूप गरजेचं आहे. आणि 11वी 12वी सायन्ससाठी चांगले शिक्षक मिळणं हे थोडंसं अवघड काम होतं आणि ते सध्या चांगल्या पद्धतीचा स्टाफ आपल्याला मिळालेला आहे, म्हणून आपण ह्यावर्षी 11वी चालू करायचा पण निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही फक्त टॅलेंटला महत्त्व दिलेलं आहे, अनुभव ही बिलकुल धरलं नाही. कारण की बरोबर आहे, तुम्ही तुमच्यावरूनच उदाहरण घेतलं असेल हे, कारण की 1999ला बॅच स्टार्ट करूनच तुम्ही विद्यार्थी संख्या
म्हणजे पास होण्याची संख्या एकदम वाढवलेली आहे. नक्कीच नक्कीच. कारण मी सुरुवातीला क्लास घेताना काय मला अनुभव नव्हताच ना. बरोबर. त्यामुळं अनुभव हे असला पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण ते असलाच पाहिजे ह्या मताशी मी सहमत नाही. फक्त त्यांची करण्याची तयारी मात्र असणं खूप गरजेचं आहे. आता तुमची जी पुढची प्रोसेस आता नेट जी CET या परीक्षांची तयारी आपण कशी करून घेणार आहात विद्यार्थ्यांकडून? आता कसं आहे, नीट आणि JEE ह्या ज्या 2 परीक्षा आहेत 12वी नंतर असणाऱ्या परीक्षा, ह्या राष्ट्रीय लेवलच्या परीक्षा आहेत. महाराष्ट्र शासनाची MHCET ही परीक्षा आहे. जर का विद्यार्थ्याला डॉक्टरच व्हायचं असेल, मग MBBS असू द्या, BMS असू द्या, BHMS किंवा BVSC कुठलंही डॉक्टर व्हायचं असेल तर त्यांना नीट ही परीक्षा अनिवार्य केलेली आहे आणि ती राष्ट्रीय लेवलची परीक्षा आहे. त्यामुळं आणि JEE जी आहे इंजिनिअरिंगची ती IITला वगैरे राष्ट्रीय लेवलच्या इंजिनिअरिंगला जायचं असेल तर IITसाठी JEE परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. जॉईंट एंट्रन्स एक्झाम आहे आणि ह्या परीक्षांची तयारी आत्तापर्यंत तरी आपल्या टेंभुर्णी परिसरामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांची होत नव्हती. 11वी 12वीचा जो सिलेबस आहे स्टेट बोर्डचा, ह्या सिलेबसवर आधारितच त्या परीक्षा आहेत. मग ते JEE असू द्या, नीट असू द्या, नाहीतर CET असू द्या. परंतु 11वी 12वीचा जो अभ्यासक्रम आहे ह्याच्यापेक्षाही जास्त त्याला करावं लागतं, कारण ते MCQ टाईपचे प्रश्न असतात, वेळेचं नियोजन असतं आणि ह्यासाठी बरेच विद्यार्थी काय करतात की आपल्या इथं जवळपास कुठंतरी ॲडमिशन घेतात आणि लातूरला क्लासला जातात. मग ते फिजिक्स वेगळ्या ठिकाणी लावणार, केमिस्ट्री वेगळ्या ठिकाणी लावणार, बायोलॉजी वेगळ्या ठिकाणी, मॅथ्स वेगळ्या ठिकाणी. आणि मग अशा ठिकाणी काय होतं की त्यांच्या ज्या सराव परीक्षा असतात त्या सराव परीक्षा व्यवस्थित होत नाही आहेत. ठराविक विषयाचे चांगला भर दिला जातो, ठराविक विषयात मुलं कमी पडतात आणि मग टोटलमध्ये रँक पाहिजे तशी येत नाही आहे. म्हणून आपण कसं केलं की JEE नीट ह्याच्यासाठी आपण राष्ट्रीय लेवलच्या सराव परीक्षेवरती खूप भर देणार आहोत आणि त्या पद्धतीनं सराव परीक्षेवर जर भर दिला तर नक्कीच रिझल्ट आपल्याला चांगला सक्सेस मिळेल अशी मला खात्री आहे. आता ह्याच्यासाठी सराव परीक्षेचं नियोजन कसं असेल? आता कसं होतं, समजा मी गणिताचं एखादं प्रकरण शिकवलं आणि मीच क्वेश्चन पेपर काढला, त्याचं प्रश्नपत्रिका काढली आणि ती विद्यार्थ्यांना दिली तर विद्यार्थ्याचा रिझल्ट चांगला नक्कीच येऊ शकतो. कारण प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा आपला राष्ट्रीय लेवलचा असेल ह्याची गॅरंटी कमी आहे. आपल्याला ह्या परीक्षेला राष्ट्रीय लेवलला टिकायचं असल्यामुळं पूर्ण भारतात एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यामुळं आम्ही काय केलं की अलेन इन्स्टिट्यूट जे आहे राजस्थान कोटा या ठिकाणी, राजस्थानमधलं कोटा या ठिकाणी जे अलेन इन्स्टिट्यूट आहे की ज्या ठिकाणी देशातले टॉपर्स मुलं असतात, म्हणजे ऑल इंडिया रँक 1, 2 असे जिथं असतात, तर त्यांच्या टेस्ट सिरीज आपण घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या टेस्ट सिरीज साधारणपणे आपण 40 परीक्षा त्यांच्या मोठ्या, म्हणजे नीटची 720 मार्काची आणि JEEची 300 मार्काची अशा जवळजवळ 40 परीक्षा आपण घ्यायचं ठरवलेलं आहे. जेणेकरून आता हे आमच्या हायस्कूलला सुद्धा रिझल्ट चांगला होतो, त्याचं मुख्य कारण तेच आहे की आम्ही 10वीला सुद्धा मोठ्या 5 परीक्षा घेतो आहे. अर्थात ते शिक्षकांसाठी खूप त्रासदायक आहे, कारण पेपर तपासणं म्हणजे अक्षरशः त्या 2 महिने शिक्षकांना काय सुधरतच नाही, दुसरं खूप त्रासदायक आहे. पण तसंच पॅटर्न जर राबवला तर नक्कीच सक्सेस आपल्याला मिळणार आहे. म्हणून प्रश्नपत्रिकांचा दर्जा चांगला असावा आपण ह्यासाठी अलेन इन्स्टिट्यूटच्या प्रश्नपत्रिका आपण घेतलेल्या आहेत आणि त्यांच्यानुसार टेस्ट सिरीज आपण राबवत आहोत. पुढचा प्रश्न, 10वी व 12वी बोर्ड जी परीक्षा आहे त्याची यशस्वी श्रेय आपण कोणाला देतात? म्हणजे आता तसं पाहिलं तर शाळेचा यशाचं श्रेय कोणाला देतात असं प्रश्न होता थोडं. हां, नाही यशाचं श्रेय तसं म्हटलं तर बरं का, माझ्या करिअरचं श्रेय मी तसं पाहिलं तर आमचे रयतला असणारे भुजबळ सर त्यांना देतो. कारण कसं आहे, मी ज्यावेळेस 9वीतून 10वीत गेलो तिथं त्यावेळेस सरांनी जे मला शिकवलं त्या बेसवर मी आज या ठिकाणी उभा आहे असं म्हणावं लागेल. कारण 9वीपर्यंत मला खरंच गणित काही येत नव्हतं, इंग्लिश पण येत नव्हतं. मी बरेच बॅचमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सांगतो अजून की मी एक असा विद्यार्थी होतो की जो ढ असतो तो एक विद्यार्थी मी स्वतः होतो आणि 10वीला मी बोर्डाला आउट ऑफ मार्क मिळवलेले आहेत. त्यामुळं 10 विद्यार्थ्याचं पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी काय करावं लागतं ह्याचा अनुभव मी स्वतःच घेतलेला आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना हे घडवण्यात मला त्यात विशेष अडचणी येत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता क्लासच्या बाबतीत हे झालं, पण शाळेचं श्रेयाच्या बाबतीत जर म्हणलं तर सगळे आमचे जे शिक्षकांची टीम आहे ना, मग त्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी असू द्या, शिक्षक असू द्या किंवा सगळा स्टाफ आमचा, ह्यांनाही श्रेय खूप मोठं जातं. कारण ही शेवटी टीमवर्क आहे, मी एकटा काय करू शकत नाही, मी फक्त गायडन्स करू शकतो. प्रत्यक्षात शिकवायचं किंवा सगळं करून घ्यायची जबाबदारी स्टाफची पण आहे आणि स्टाफनं खूप चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य केलं, त्यामुळं आज आपल्याला रिझल्ट खूप चांगला दिसतोय. आता
पुढचा पण प्रश्न असा असेल की एखादं ध्येय गाठण्यासाठी आपण मनातल्या मनात किंवा कुठंतरी बाहेर जो आपल्या संपर्कात नाही एक स्पर्धक आपण मानतो, कारण की मला करायचं आहे त्यासारखं करायचं त्यापेक्षा बेटर करायचं आहे, तसं आपण कोणाला स्पर्धक मानता का? नाही, कसं आहे बरं का, मला आलेल्या अनुभवानुसार तरी आपल्या परिसरामध्ये बरेचसे लोक स्पर्धक हे आपल्या व्यवसायाला निगडीत असणाऱ्या लोकांना स्पर्धक मानतात. म्हणजे आता कोचिंग क्लासमध्ये असेल तर मी दुसऱ्या कोचिंग क्लासला स्पर्धक मानलं पाहिजे, किंवा शाळेत असेल तर दुसऱ्या शाळेनं स्पर्धक मानलं पाहिजे. परंतु माझं मात्र अजिबात तसं नाही आहे. मी स्पर्धक कुठल्याही शाळेला स्पर्धक कधीच मानलेलं नाही, क्लासलाही स्पर्धक कधी मानलेलं नाही. मी फक्त गुणवत्ता हे माझी स्पर्धक आहे. त्यामुळं मेरिट हे टार्गेट माझं समोरचं आहे. त्यामुळं इतर ठिकाणी दुसरीकडे काय चाललं आहे ह्याच्याशी आपण लक्ष जास्त देत नाही. फक्त आपलं मेरिट, विद्यार्थी घडवणे, चांगल्या मेरिटचे घडवणे ह्याच्याकडं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळं मला दुसरा तसं स्पर्धक कोण दिसतच नाही आहे. फक्त गुणवत्ता आहे, एकच माझी स्पर्धक आहे. म्हणजे हे विचार किती भारी म्हणायचे. स्पर्धक हा फक्त गुणवंत आहे, एखादी शाळा नाही, संस्था नाही, व्यक्तीशी स्पर्धा बिलकुल नाही आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची स्पर्धा आहे, विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी म्हणून सरांचं कामकाज चालू आहे. अजून एक सर तुम्हाला प्रश्न असा आहे की आता इथपर्यंत शाळा तुम्ही स्टार्ट केलेली आहे, अजून पुढचं भविष्यातले काय अजून नियोजन असं असेल की टेंभुर्णीच्या मुलांसाठी, आसपासच्या मुलांसाठी ते प्रगतीपथाच्या वाटचालीसाठी सहाय्यक ठरेल? मला असं वाटतं की शैक्षणिकमध्ये आज जसं लातूर हे एक प्रकारचं ब्रँड आहे. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर विचारलं की म्हणजे लातूर पॅटर्न, तसं म्हणजे असं ठराविक एक ब्रँड झालेले आहेत. तसं मला वाटतं की भविष्यात आपल्या प्रयत्नाने नक्कीच टेंभुर्णीमध्ये सुद्धा तसा ब्रँड नक्की होऊ शकतो की चांगले विद्यार्थी घडवायचे असतील तर बाहेर कुठं जायची गरज नाही, टेंभुर्णीला आल्यानंतर नक्की विद्यार्थी यशस्वी होतील. आणि तुमचं नियोजन काय, म्हणजे तुम्ही काय करणार, म्हणजे काय डोक्यात प्लॅन वगैरे? नाही, आता 11वी 12वीचं तर आपण स्टार्ट तर केलेलंच आहे. आता त्यासाठी भविष्यात आपलं हॉस्टेलचं नियोजन आहे, जेणेकरून बाहेर परगावी असणाऱ्या पालकांना त्यांचे मुलं इथं सुरक्षितरित्या ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण हॉस्टेल नियोजन चालू करण्याचं नियोजन थोडंसं करतो आहे. आणि चांगली गुणवत्ता देण्याबरोबरच सिनियर कॉलेज वगैरे पण, मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, ह्याचंसुद्धा भविष्यात चालू करण्यासंदर्भात नियोजन करण्याचा विचार आहे. पालकांचा विश्वास आहे आपल्यावर, पालकांचा मोठा विश्वास असतो तुमच्यापेक्षा, म्हणजे जे तुमच्या मनात नाही ते पालकांचं खूप, त्या आशेने ते मुलांना आपल्यापर्यंत पाठवतात. मग सगळ्यांच्या इच्छा त्यांच्या मनासारख्या म्हणजे पालकांच्या, ते आपण म्हणजे ते पेलवत आहात का, किंवा नाही? नक्कीच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तो आपण 100% सार्थ करून दाखवणार आहोत. परंतु तो अवास्तव नसला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याची जर नॅचरली क्षमता 50%ची असेल, 50% गुणांची असेल, तर आपण नक्कीच त्याला 60-70पर्यंत नेणार आहोत. परंतु 50% गुणांचा विद्यार्थी जर त्यांनी 95 पडले पाहिजेत म्हणसाल तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की विद्यार्थ्याची कुवत त्याच्यामध्ये नक्कीच आपण काहीतरी टाकणार आहोत. एखादा विद्यार्थी मूळचाच 90% असेल तर तो 95%वर आपण नेण्याचा नक्कीच प्रयत्न आपण करणार आहोत. आणि तो विश्वासाचा आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही. 21 वर्षात तर कधी जाऊ दिलेला नाही आणि इथून पुढेही नाही. त्यामुळं पालकांनी बिनधास्त विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. आत्तापर्यंत तर आम्ही विश्वास सार्थ ठरवलेला आहे, अखंड सेवा दिली आणि इथून पुढेही देत राहील. आता यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण कोणता सल्ला द्याल? कारण की आता प्रत्येक जो मुलगा आहे, म्हणजे प्रत्येक पालकांचं पण स्वप्न आहे, मुलांचं पण स्वप्न आहे, मला जायचं तर चांगल्या शाळेत जायचं आहे, चांगल्या ठिकाणी जायचं आहे. कारण की आता 10वीतला मुलगा ही वेल सेटल होण्याच्या नादात आहे, प्रयत्नात, कारण की सेटलमेंट खूप महत्त्वाची गरज आहे. मग अशा मुलांसाठी विद्यार्थ्यांना आपण कोणता सल्ला देणार की बाबा तो यशस्वी होण्यासाठी? आणि तो सल्ला कशा प्रकारचा असेल? पालकांना एकत्र घेऊन असणार का असं वैयक्तिक मुलाला असेल? नाही, त्याच्यामध्ये मला वाटतं की चांगल्या पद्धतीनं सक्सेस मिळण्यासाठी कौटुंबिक परिस्थिती अजिबात मॅटर करत नाही आहे. कौटुंबिक परिस्थिती तुमची श्रीमंतीची असू द्या, गरिबीची असू द्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे ती म्हणजे जिद्द. पहिली गोष्ट जिद्द पाहिजे. दुसरी बाब प्रामाणिकपणा तुमच्याकडे पाहिजे. आणि पुढची महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडं हार्डवर्क करण्याची तयारी पाहिजे आणि सातत्य पाहिजे. ह्या चारही गोष्टीचा जर मिलाप केला तर मला वाटतं सक्सेस हे अजिबात अवघड नाही आहे. आपला एक शेवटचा प्रश्न राहून गेला होता, तर विद्यार्थ्यांना आपले यशस्वी होण्यासाठी तुम्ही कोणता सल्ला द्याल, किंवा त्यांना पालकांना एकत्र घेऊन समजून सांगून, किंवा पालकांचा पण ह्याच्यात काय हात असणार का सल्ला देण्यासाठी?
कसं आहे सक्सेस विद्यार्थ्याने होण्यासाठी म्हणजे करिअरमध्ये म्हणू आपण त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी आता मला असं वाटलं की जर आपल्याकडं स्वतःकडं प्रामाणिकपणा असेल काम करण्यामध्ये, जिद्द असेल, चिकाटी असेल आणि हार्डवर्क करायची तयारी असेल तर कुठलंही गोष्ट सक्सेस व्हायपासून रोखू शकत नाही आपल्याला. सक्सेस नक्की मिळतंच. आता माझ्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर मी हार्डवर्क पद्धतीने सांगायचं तर सकाळी दररोज 6:30ची बॅच 21 वर्ष झालं घेतो आहे. लेट कधी होऊ दिली नाही. त्यामुळं ते एक सातत्य मी खूप राखलं. जिद्द आणि चिकाटीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर दररोज वर्षी आम्ही विद्यार्थी आउट ऑफ बसवण्यासाठी खूप प्रयत्न केला. त्यासाठी पाहिजे ते नवीन नवीन मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला. जिद्द असेल आपल्यासमोर तरी पण सक्सेस नक्की चांगलं मिळतं. आणि त्यासाठी एक किस्सा सांगण्यासारखा म्हटलं तुम्हाला तर 2017मध्ये बोर्डाने उत्तरपत्रिकेमधले मिळणारे विद्यार्थ्याचे मार्क वाढवून दिले नव्हते. इतिहास विषयाला 40पैकी 39 मार्क दिले आणि पेपर मागवल्यानंतर असं लक्षात आलं की त्या पेपरमध्ये चुकलं काहीच नाही. विद्यार्थ्याने मला प्रश्न केला की सर माझं चुकलं काहीच नाही तर मार्क कशामुळं कमी. मी बोर्डाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु बोर्डाने दखल घेतली नाही. मुंबई उच्च न्यायालयामध्ये मग बोर्डाविरुद्ध मी रिट पिटिशन दाखल केली आणि 3च तारखेमध्ये आपल्याला आपल्या बाजूने निकाल हायकोर्टाने दिला आणि बोर्डाला जबरदस्त चपराक बसली. तेव्हापासून मूल्यमापनामध्ये सुद्धा बोर्डाने थोडंसं काळजी घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की आपण जर मी असं विचार केला असतं की आपण बोर्डाविरुद्ध कशाला जायचं किंवा एवढ्याच ठिकाणी उच्च न्यायालयात जाणं शक्य नाही तर आपण ते ध्येयापर्यंत पोचू शकलो नसतो. जेणेकरून कुठलीही गोष्ट अशक्यप्राय आहे असं मला वाटत नाही. फक्त जिद्द, प्रयत्न, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हा सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कुठलीही बाब जर आपण नुसतं आपलं करायचं म्हणून करत असेल तर त्याला अर्थ राहत नाही. मनापासून झुकून देऊन केलं तर नक्कीच सक्सेस मिळू शकतं असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीनं आपली संस्था, माझी संस्था किंवा सगळ्यांच्या आपल्या सहकार्यानं खूप चांगल्या पद्धतीनं चालतं आहे. आणि पालकांनी खूप चांगल्या पद्धतीचा विश्वास आमच्यावर दाखवला. सर्व नागरिकांनी सहकार्य केलं. आमचा मित्रवर्ग असेल किंवा आपल्या टेंभुर्णीतले प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचं सहकार्य ह्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मला लाभलेलं आहे. तर बघितलं मित्रांनो, जिद्द चिकाटी ह्याच्यासमोर काही नसतं. आज सरांची मुलाखत ही नवीन मुलांसाठी, नवीन शिक्षकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. तर एखादा माणूस शून्यातनं कसा उभा राहतो आणि उभा राहताना त्याला आलेल्या समस्या तो किती चांगल्या प्रकारे पेलू शकतो. आपला स्पर्धक हा कोणताही स्पर्धक आहे, एखादा व्यक्ती स्पर्धक नसून ह्या वाटचालीवर भानवाय सरांची प्रगती चालू आहे. त्यांना पुढच्या कार्यासाठी, पुढच्या वाटचालीसाठी न्यूज इंडियाकडून खूप खूप शुभेच्छा. आणि सर तुम्ही टेंभुर्णीचा विकास खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या हातून व्हावा हीच आमची सदिच्छा आहे. मला खरंच या ठिकाणी तुम्ही बोलवलं आणि G9 न्यूज G9 या ठिकाणी मुलाखत घेतली. आणि माझी तसे पहिले तर अशा न्यूज चॅनलला ही पहिलीच मुलाखत आहे. आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही मुलाखत घेतली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे, तुमच्या टीमचे आभारी आहे. आणि तुम्ही लोकांपर्यंत असेच चांगले कामं पोचवण्याचा प्रयत्न करावा हे अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी धन्यवाद देतो. धन्यवाद. चर्चा तर होणारच कार्यक्रम आहे. पुढचा कार्यक्रम आमचा तुमच्यासोबत नक्की असेल आणि तुम्हीही तुमच्या गोष्टी इथं येऊन बोलू शकता. आम्हाला आवडेल तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करायला, तुमचे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवायला. तर भेटूया पुढच्या सत्रामध्ये. नमस्कार. नमस्कार.